नियतीने दोन्ही हात हिरवलेत, पण तरीही नियतीच्या छाताडावर बसून या 17 वर्षांच्या गौसने आभाळाला गवसणी घातलीये। जे काम हातपाय शाबूत असणाऱ्या भल्या भल्यांना जमलं नाही, तेच काम हात नसूनही या विद्यार्थ्याने आपल्या पायाने करून दाखवलंय। पायाने पेपर लिहून गौस शेखने 12वी बोर्डात तब्बल 78% मिळवत घवघवीत यश मिळवलंय। येतील वादळे, खेटेल तुफान, तरी वाट चालतो, अडखळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही। सुरेश भटांची ही कविता गौस शेखसाठीच बनली आहे असा विचार करायला भाग पाडणारी ही दृश्य आहेत। लातूरचा गौस शेख। गौसला जन्मापासूनच दोन्ही हात नाहीयेत, पण त्याच्यात पराकोटीची जिद्द आहे। हात नाहीये म्हणून काय झालं, गौसने हार मानली नाही। त्याने तरीही परिस्थितीशी दोन दोन हात करून संकटांना चारी मुंड्या चित्त केलंय। इतर विद्यार्थी हाताने लिहितात, पण गौसने पायाने लिखाण करायचा सराव सुरू केला। गौसला परीक्षेत लेखनिकही मिळू शकत होता, पण गौसने लेखनिकची सुविधा मोठ्या अभिमानानं नाकारली आणि स्वतःच्या पायाने त्याने 12वी बोर्डाचा पेपर लिहिला आणि फक्त लिहिलाच नाही तर 12वी बोर्डात तब्बल 78 मार्क्सही मिळवलेत। माझं नाव शेख गौस अमजद, मी राहणार वसंतनगर तांडा, तालुका जिल्हा लातूर। आणि सर मी 1ली ते 12वीचं शिक्षण हे इंदिरा गांधी प्राथमिक, रेणुकादेवी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आश्रम शाळा वसंतनगर महापूर ह्या शाळेमध्ये मी माझं 1ली ते 12वीचं शिक्षण घेतलेलं आहे। आणि सर मी 10वीमध्ये मला शाळेमध्ये 89% मार्क आहेत आणि मी शाळेमध्ये तेव्हा प्रथम आलेलो होतो। आणि यावर्षी मी 12वी सायन्स शाखेमधून पेपर दिला आहे आणि मला 78% मार्क पडले आहेत सर। आणि माझ्या यशाचं पाठीमागं तर असे म्हणजे माझे आईवडील, शाळेचे मुख्याध्यापक, शाळेचे अध्यक्ष आणि तसंच माझे गुरुजन वर्ग यांनी सुद्धा मला खूप माझ्या पाठीमागं मेहनत दिली, मला वेळोवेळ मार्गदर्शन करत राहिले, त्याचाच हे परिणाम आहे सर। गौसच्या या यशात त्याच्या गुरुजनांचाही तितकाच महत्त्वाचा वाटा आहे। त्यांनी गौसला वेळोवेळी सांभाळून घेतलं। आज निश्चितच मला अतिशय आनंद होत आहे, कारण की ज्यांना सर्व अवयव आहेत असे विद्यार्थी यश संपादन करत नाहीत, असा हा दिव्यांग मुलगा तो त्यानं चांगलं असं यश संपादन केलेलं आहे। आणि विशेष म्हणजे त्याला 10वी आणि 12वीसाठी लेखनिक मिळू शकतो, पण तो त्याने नाकारून स्वतःच्या पायानं लिहिण्याचा त्यानं प्रयत्न केलेला आहे आणि अतिशय असं चांगलं यश मिळवलेलं आहे। आणि त्याचा मोठा अधिकारी बनण्याची त्याची इच्छा आहे आणि ती त्याची जी इच्छा आहे ती निश्चितच पूर्ण होईल अशी आम्हाला सगळ्यांना आशा आहे आणि त्याला उज्ज्वल भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा। पण गौसचा प्रवास सोपा नाहीये। हात नसलेल्या गौसने IAS बनण्याचं स्वप्न उराशी बाळगलंय। यासाठी त्याने वाटेल ते कष्ट करायची तयारी दाखवली आहे। पण गौसच्या प्रवासात त्याच्या आईवडिलांचीही तितकीच महत्त्वाची भूमिका आहे। हात नसलेला आपला लेक पायानेच जगाला नमवण्याची धमक बाळगतो, याची कदाचित त्यांनाही जाणीव झाली आहे। मी त्याच्या पाठीमागं सतत उभा राहीन आणि त्याची इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी मी त्याला मदत करेन। गौसला दिव्यांग म्हणून त्याच्या कर्तृत्वावर अन्याय केल्यासारखंच होईल। हात नसताना पायाने आभाळाला गवसणी घालणारा गौस एखाद्या सुपर हिरोपेक्षा कमी नाहीये। गुरु ठाकूर म्हणतात त्याप्रमाणे असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावणी अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर। आयुष्याला तसंच खणखणीत उत्तर देणारा गौस हा खऱ्याखुऱ्या सुपर हिरोपेक्षा कमी नाहीये। जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास याच्या जोरावर प्रत्येकजण यशाचे शिखर गाठत असतो आणि असाच हा विद्यार्थी आहे। नियतीने जरी 2 हात दिले नसले तरी तो स्वप्न जे आहे तो यशाकडे जाण्याचं, ते स्वप्न पूर्ण करण्याकडे या विद्यार्थ्याचं स्वप्न आहे। संदीप भोसले, साम टीव्ही न्यूज, लातूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।